मित्रांनो, स्वॉट अनालिसिस म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा हे आपण यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी इथे खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्यावर क्लिक करून आधी तो व्हिडिओ पहा. आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहून त्यानुसार स्वॉट अनालिसिस केला असेल तर आता आपण एक उदाहरण बघूया, ज्यामध्ये मी प्रॅक्टिकली दाखवणार आहे की स्वॉट अनालिसिसचा वापर करून आपण आपल्या करिअरची दिशा कशी निवडू शकतो. ते यामध्ये जे उदाहरण घेतलेलं आहे ते मी माझं स्वतःच उदाहरण घेतलं आहे, कारण माझं उदाहरण मी जास्त चांगलं एक्सप्लेन करू शकेन. तर ही स्टोरी आहे 2009-2010च्या दरम्यानची. 2008 साली जागतिक मंदीची सुरुवात झाली होती आणि त्याचे परिणाम भारतामध्ये पण जाणवत होते. इनफॅक्ट मी जिथे काम करत होतो त्या कंपनीमध्ये देखील खूप साऱ्या लोकांना कामावरून कमी करण्यात येत होतं, प्रमोशन्स थांबवले होते, सॅलरी राईज थांबवली होती, सिच्युएशन फारशी चांगली नव्हती. आणि अशा वेळेला मी विचार करायला लागलो, कारण ही थ्रेट मला दिसली. हा धोका मी लक्षात घेतला की आज काही लोकांचा जॉब गेला आहे, कदाचित उद्या माझाही जाऊ शकतो, कारण जॉब गॅरंटी आता काही राहिलेली नाही. ओव्हरऑल इकॉनॉमिक सिच्युएशन चांगली नव्हती. तर अशा वेळेला एक ऍडिशनल इन्कम सोर्स असावा, आपला स्वतःचा एखादा व्यवसाय असावा ज्यावर आपण डिपेंड राहू शकतो, ज्यामध्ये मी फुल टाइम इन्व्हॉल्व न होता देखील, म्हणजे जॉब न सोडता देखील काहीतरी काम करू शकतो, जेणेकरून मला एक ऍडिशनल इन्कम सोर्स चालू राहील. तर हा जो एक व्यवसाय किंवा इन्कम सोर्स मला शोधायचा होता, त्यासाठी मी स्वॉट अनालिसिसचा वापर केला. तर त्यावेळेला मी बनवलेला स्वॉट अनालिसिस मी आता तुम्हाला दाखवतो आणि हेही दाखवतो की तो वापरून मी माझ्या नवीन बिझनेस सुरू करण्याच्या निर्णयापर्यंत कसा पोहोचलो ते. हे पहा मित्रांनो, इथे मी माझा एक स्वॉट अनालिसिस दाखवलेला आहे. यामध्ये आपण बघूया पहिल्यांदा स्ट्रेंथ या इंटरनल असतात. गुड टेक्निकल नॉलेज, माझं टेक्निकल नॉलेज चांगलं होतं, मी खूप फास्ट लर्नर होतो, चांगलं कम्युनिकेशन होतं मला. सेल्समध्ये काम केल्यामुळे आणि सर्व्हिसमध्ये काम केल्यामुळे चांगल्या प्रकारे मी कम्युनिकेट करू शकत होतो. मी ट्रेनरही होतो काही काळ, त्यामुळे मला ट्रेनिंगचा अनुभव होता. एज्युकेशन या क्षेत्रामध्ये, शिक्षण या क्षेत्रामध्ये मला इंटरेस्ट होता पूर्वीपासून. आणि इंटरनेट सॅव्ही, म्हणजे मला इंटरनेट वापरण्याची खूप आवड होती. नवीन नवीन वेबसाईट शोधायच्या, त्यांचे फायदे बघायचे, नवीन सॉफ्टवेअर्स वापरून बघायचे, इत्यादी गोष्टी मी खूप करत होतो आणि इतरांना त्याबद्दल ज्ञान देखील देत होतो. त्यानंतर काही वीकनेसेस बघूया. लॅक ऑफ बिझनेस एक्सपिरियन्स, यापूर्वी व्यवसाय करण्याचा माझ्याकडे कोणताही अनुभव नव्हता. त्यानंतर लॅक ऑफ इनिशियल इन्व्हेस्टमेंट, बिझनेस करायचा म्हटला की त्यासाठी इन्व्हेस्टमेंट लागते, परंतु नुकतंच घर विकत घेतलं असल्यामुळे माझ्याकडे सध्या इन्व्हेस्ट करायला काही मोठी अमाऊंट नव्हती. त्यानंतर नॉट एबल टू फोकस ऑन वन थिंग फॉर लॉंग टाइम, हा माझा खूप मोठा वीकनेस होता, कारण काही वेळानंतर मला एखादं काम करायला बोर व्हायचं आणि नवीन काहीतरी शोधायला मी सुरुवात करायचो. तर हा माझा वीकनेस पर्सनॅलिटी मधला मला माहिती होता. डू नॉट लाईक टू ट्रॅव्हल, मला प्रवास करण्याचा खूप कंटाळा असायचा. सेल्समध्ये होतो त्यावेळेला प्रवास करावा लागायचा, परंतु मला फारसं प्रवास करणं आवडायचं नाही. आणि ग्रॅज्युएशन नव्हतं, माझं शिक्षण जे होतं 10वी अधिक डिप्लोमा 3 वर्षाचं शिक्षण झालं होतं. त्यानंतर अपॉर्च्युनिटी होत्या, तेव्हा इंटरनेट बिझनेसेस वाढत होते, स्टार्टअप्स बद्दल जास्त अवेअरनेस होती. फ्लिपकार्ट, इन्फिबीम या साऱ्या ई कॉमर्स कंपन्यांचं नाव वाढत होतं आणि एकूणच स्टार्टअप्स बद्दल थोडी अवेअरनेस वाढली होती. लो इन्व्हेस्टमेंट इंटरनेट बिझनेसेसची सुरुवात होती. खूप सारे ब्लॉगर्स जे पैसे कमवत होते, वेबसाईट्स बनवून पैसे कमवत होते, किंवा ई कॉमर्स सारखे इंटरनेट बिझनेसेस जे खूप कमी खर्चामध्ये सुरू करता येतात, अशा प्रकारच्या बिझनेसेसची सुरुवात झाली होती. ओव्हरऑल इंटरनेट ग्रोथ होत होती. जास्तीत जास्त शहरांमध्ये, गावांमध्ये इंटरनेटचा प्रसार होत होता आणि लोक जास्तीत जास्त इंटरनेट वापरत होते. त्यानंतर नवीन सर्व्हिस इंडस्ट्रीज येत होत्या, कारण प्रोडक्शन इंडस्ट्रीज, ज्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत त्या मुंबईतून बाहेर जात होत्या आणि सर्व्हिस इंडस्ट्रीज जास्त वाढत होत्या. त्यानंतर काही थ्रेट्स ज्या मी तुम्हाला आधीच सांगितल्या. इकॉनॉमिक कंडिशन फारशी चांगली नव्हती, जॉब कट्स होत होते, जॉब सिक्युरिटी नव्हती. आहे तो जॉब टिकवण्यासाठीच मुळात कॉम्पिटिशन एवढी होती की नवीन जॉब मिळणं देखील कठीण होतं. कंपन्यांनी आपले नवीन वॅकन्सी ज्या होत्या त्या होल्ड केल्या होत्या, त्यामुळे मार्केटमध्ये जास्त जॉब्स देखील येत नव्हते. तर या सर्व गोष्टी मी अशा प्रकारे स्वॉट अनालिसिसमध्ये मांडल्या आणि एक एक करून माझ्या लक्षात यायला लागलं की माझी स्ट्रेंथ जी आहे ट्रेनिंगची, गुड कम्युनिकेशनची, इंटरनेट सॅव्ही असण्याची, ती स्ट्रेंथ मी वापरू शकतो एखादा ऑनलाईन बिझनेस सुरू करण्यासाठी, कारण ऑनलाईन बिझनेसला जास्त इन्व्हेस्टमेंट लागत नाही आणि माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला पैसे नव्हतेच मुळात. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे स्वॉट अनालिसिस सुरू केला. सुरुवात थ्रेट पासून झाली, कारण जॉब सिक्युरिटी नव्हती.
आणि म्हणून एक ऍडिशनल इन्कम सोर्स असावा म्हणून मी सर्वप्रथम ठरवलं की आता आपण एक ऍडिशनल गोष्ट करूया ज्याच्यामधून आपल्याला आणखीन इन्कम मिळेल. त्या थ्रेडला मी ऍड्रेस केलं आणि अपॉर्च्युनिटीज बघितल्या काय काय आहेत. तर ओव्हरऑल इंटरनेटच्या अपॉर्च्युनिटीज वाढत होत्या. फॉर्च्युनेटली माझा इंटरनेट इंटरेस्ट खूप जास्त चांगला होता आणि मला आवडतही होतं इंटरनेट वापरण्यासाठी. परंतु माझ्याकडे काही फॉर्मल एज्युकेशन नव्हतं कम्प्युटर्सचं किंवा इंटरनेटचं. मला एक व्यवसाय सुरू करायचा होता ज्यामध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट जास्त राहणार नव्हती, कारण मी आहे तो जॉब सोडणार नव्हतो. पार्ट टाइम काहीतरी सुरू करायचं होतं. त्यानंतर माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला पैसे नव्हते, परंतु इंटरनेट बिझनेसमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट लागत नाही, त्यामुळे मी इंटरनेट बिझनेस पिक केला. आता इंटरनेट बिझनेसमध्ये ई कॉमर्स जरी म्हटलं तरी ई कॉमर्ससाठी आपल्याला बेसिक काही गोष्टी इन्व्हेस्ट कराव्या लागतात, बेसिक काही गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं आणि आपला वेळही द्यावा लागतो. तेवढा वेळ मी सध्या देऊ शकणार नव्हतो. म्हणून मी निवडलं कंटेंट बिझनेस ज्याच्यामध्ये ब्लॉगिंग येतं आणि मी ब्लॉगिंग करायला सुरू केलं. पण बघितलं ब्लॉगिंग या एरियामध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन होती, कारण जगभर बरेच लोक ब्लॉग्सच्या माध्यमातून काही पैसे कमवत होते. आता या कॉम्पिटिशनमध्ये मी आणखीन एक भर पडण्यापेक्षा मी असा विचार केला की सगळेजण इंग्रजीमध्ये लिहित आहेत, मराठीमध्ये काही लिहिणारे नाही आहेत आणि त्यामुळे मी मराठी ब्लॉग्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली. माझा वेळ द्यायला सुरू केलं. मराठीमध्ये नेटबेट हा ब्लॉग सुरू केला. जरी त्यामध्ये इमिजिएटली पैसे मिळणार नव्हते तरी मला माहिती होतं काही दिवसानंतर किंवा काही वर्षानंतर जेव्हा मराठी ब्लॉगिंग किंवा जेव्हा रिजनल कंटेंटमध्ये पैसे यायला सुरू होतील त्यावेळेला मी एक बऱ्यापैकी मोठा ब्लॉग किंवा बऱ्यापैकी मोठी वेबसाईट बनवलेली असेल. म्हणून मी तशा प्रकारे सुरुवात केली आणि मी इंटरनेट सॅव्ही आधीपासून होतंच. त्याचप्रमाणे माझा एक विकनेस होता, माझ्याकडे ग्रॅज्युएशन नाही, म्हणून मी पॅरलली माझं ग्रॅज्युएशन पण सुरू केलं. पार्ट टाइम ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलं. पुढे त्याच्यानंतर मी MBA देखील पूर्ण केलं. परंतु अशा प्रकारे मी माझं करिअर डिफाईन केलं. माझा आहे तो जॉब त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करण्यासाठी मी माझं एज्युकेशन जे आहे ते इम्प्रूव्ह केलं पार्ट टाइम कोर्सेस सुरू करून. आणि ऍडिशनल इन्कम सोर्ससाठी मी एक ऑनलाईन बिझनेस सुरू केला. सुरुवात त्याची ब्लॉगिंग पासून झाली. पुढे मी वेब डिझायनिंगची कामं करायला सुरू केली. त्यासाठी वेब डिझाईन सर्वप्रथम शिकलो आणि लोकांची वेबसाईट बनवून देण्याचं काम सुरू केलं. पुढे एक सोशल मीडिया मार्केटिंगचं क्षेत्र खुलं झालं. त्याच्यामध्ये मी जम बसवलं आणि ते काम करू लागलो. आणि त्यानंतर मी नेटबेट ई लर्निंग सोल्युशन्स ही एक ऑनलाईन एज्युकेशन देणारी कंपनी सुरू केली. तर अशा प्रकारे हे स्वॉट अनालिसिसच्या सहाय्याने मी माझं मार्गक्रमण माझ्या करिअरचं केलेलं आहे. हे एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला. अशा प्रकारे तुम्ही देखील स्वॉट अनालिसिस करा. खूप डीप विचार करून थंड डोक्याने खूप वेळ घ्या त्याच्यासाठी स्वॉट अनालिसिस बनवण्यासाठी आणि त्यानंतर तुमचा ऍक्शन प्लॅन तुम्ही बनवा. मला खात्री आहे स्वॉट अनालिसिसचे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील आणि ते बघून तुम्ही तुमच्या करिअरची एक खात्रीशीरपणे चांगली सुरुवात करू शकता. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद. मित्रांनो, नेटबेटचे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे, ते वापरून तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओवर कमेंट्स करा जेणेकरून मला तुमचा प्रतिसाद मिळेल. तुम्हाला आणखीन कोणत्या विषयाबद्दल व्हिडिओ पाहिजे असतील, तुम्हाला आणखीन कोणत्या विषयाबद्दल ज्ञान पाहिजे असेल तर मला सांगा. मी त्या प्रकारामध्ये व्हिडिओ बनवण्याचा जरूर प्रयत्न करेन. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या सोशल मीडियावर शेअर करून मला हा व्हिडिओ चॅनल मोठा करण्यासाठी मदत करा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.